नमस्कार, मी अनुराधा नेरुरकर तुमच्यापुढे कविता सादर करते आहे. कैफियत पावसाची. परवा सहज जाता जाता पाऊस मला वाटेत भेटला. परवा सहज जाता जाता पाऊस मला वाटेत भेटला. ओळखलं का मी विचारताच बळेच हसून हो म्हणाला, प्रस्थापितांनी नवोदितांशी बोलल्यासारखा. काय आज मूड नाही? कोसळणार आहेस की नाही? हल्ली गरजावंसं वाटत नाही, बरसावंसं वाटत नाही. धो धो कोसळल्यावरही न्हायल्यासारखं वाटत नाही. तो निराशेने बोलला, रोजंदारीवर असलेल्या शिक्षकासारखा. पूर्वी कसं खळाळत पाणी माझं खेळायचं. पूर्वी कसं खळाळत पाणी माझं खेळायचं. वाहता वाहता सारा कचरा निचरा करीत वळायचं. जिरायचं ते तापल्या मातीत. जिरायचं ते तापल्या मातीत. मृदगंधाने भारायचं. धरित्रीच्या रंध्रारंध्रात अमृत होऊन जिरायचं. माती आहे बंद आता कॉन्क्रीटच्या गिलाव्यात. माती आहे बंद आता कॉन्क्रीटच्या गिलाव्यात. पेवर्स ब्लॉक ब्लॉक आहेत खड्ड्यांच्याच गराड्यात. त्या सिमेंटच्या घट्ट कवचाशी कसं माझं जमायचं. तो रुसून बोलला, तिकीट नाकारलेल्या उमेदवारासारखा. पृथ्वीच्या तापाची झळ मला आता सोसत नाही. थंडावा मी देऊ कोणा, मलाच गार वाटत नाही. वरून खाली येतानाही प्रदूषण आड येतं. कधी जास्त दाब होतो. कोष्टक माझं चुकत जातं. जिथे पाऊल टाकू म्हणतो तिथे पाय पडत नाही. जिथे पाऊल टाकू म्हणतो तिथे पाय पडत नाही. पाय रुततो तिथेच कोसळतो, इतरत्र फिरकत नाही. तो कण्हत म्हणाला, कुपोषित बालकासारखा. मी धीर करून पुढे बोललो. मी धीर करून पुढे बोललो. असं कसं चालेल बाबा, आम्हाला तू हवा आहेस. तुझ्यावर तर सृष्टीचक्र, तूच लहरी होत आहेस. तुम्हाला का माझी पर्वा? तुम्हाला का माझी पर्वा? तोल मीच का राखावा? माणूस पेशी प्रसवू लागला, त्याला कोणी रोखावा? कृत्रिमाची हौस त्याला, कृत्रिमाची हौस त्याला. आव्हान त्याचं निसर्गाला. उद्या पाऊसही कृत्रिम असेल, उगाच मी येऊ कशाला? तो बोलला उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगारासारखा. मी हात जोडून म्हटलं, ही मुठभर लोकांची मस्ती आहे. आमच्यासारख्या सामान्यांना तुझ्यावर तर भिस्त आहे. ठीक आहे, निवेदन द्या. ठीक आहे, निवेदन द्या. पुढच्या वर्षी विचार करेन. सत्ता बत्ता सारं पाहून हाय कमांडशी बोलून बघेन. तो कुर्र्यात बोलला राजकीय पुढाऱ्यासारखा. तो कुर्र्यात बोलला राजकीय पुढाऱ्यासारखा. आता मीच हार मानली. बोलण्यात शहाणपण नव्हतं. राजकारणी पावसापुढे माझं काहीच चालणार नव्हतं. राजकारणी पावसापुढे माझं काहीच चालणार नव्हतं. मी शून्यात पाहू लागलो. भविष्य हरवलेल्या शेतकऱ्यासारखा.